और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असून सोशल मीडियावर भाजप उमेदवार तेजश्री करंजुले यांचे सासरे गुलाबराव करंजुले यांच्या विरोधात एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये करंजुले यांनी गोव्यात घोटाळा केल्याचा आणि त्यांच्यावर तिथे गुन्हा दाखल असल्याचा दावा करण्यात आलाय। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाला आणखी वळण मिळालंय। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुलाबराव करंजुले यांच्या पुतणी अर्चना आनंदराव करंजुले यांनी एक अर्ज दाखल करून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत। या घोटाळ्यामध्ये सामील असलेले शिवाजी वाळके यांच्या अर्चना या पत्नी आहेत। बघूयात काय म्हणाल्या अर्चना करंजुले। माझं नाव अर्चना आनंदराव करंजुले आहे। मी गुलाबराव करंजुले यांची पुतणी आहे। माझं लग्नाकडचं नाव अर्चना शिवाजी वाळके आहे आणि मी पोलीस स्टेशनमध्ये याच्यासाठी आले की काल मला कळालं, ॲक्च्युली 1 महिन्यापूर्वीच मला कळालं होतं इको टॅप थ्रू की माझ्या एक विल बनवलेली आहे इनफॅक्ट, आणि काल डेट होती कोर्टामध्ये, तेव्हा ती विल मला भेटली। ओके, 2 वर्ष झाले माझे वडील एक्सपायर झाले, तेव्हा घरातल्या एकाही व्यक्तीने इनफॅक्ट सांगितलं नाही की विल बनवली आहे वगैरे काही। पण आता इमिजिएटली मला काल समजलं, विल बघितल्यावरती समजलं की ती विल फ्रॉड आहे। माझ्या वडिलांनी कोणतीच विल बनवली नव्हती आणि ही विल बनवण्यामध्ये माझा भाऊ संतोष आनंदराव करंजुले, दुसरा भाऊ प्रशांत आनंदराव करंजुले आणि माझे चुलते यांचा कदाचित हात दिसतो, कारण की ही विल ही बॅक इयर स्टॅम्प पेपरवर बनवल्यासारखी वाटते इनफॅक्ट, आणि त्याच्यावरचे जे सिग्नेचर्स आहे ते पण फॉर्जेड आहे, ते माझ्या वडिलांचं सिग्नेचर नाही आहे इनफॅक्ट। तर त्याची कंप्लेंट देण्यासाठी मी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये आले आहे। ही जी व्हील आहे ही खोटी बनवली असं तुमचं म्हणणं आहे। तुम्ही आता तुमची नावं घेतली, ते चुलते कोण आहेत की जे त्यांचा पण इन्व्हॉल्वमेंट आहे? चुलते माझे गुलाबराव करंजुले जे माझे चुलते आहे इनफॅक्ट, तर विल ते पॉलिटिकल बॅकग्राऊंडला बिलॉंग करतात आणि माझे दोन्हीही भाऊ तिथेच असतात कंटिन्युअस, आणि हे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे सगळा फ्रॉड झालेला आहे किंवा ही विल बनवलेली गेली आहे। त्यांचा उद्देश असा असेल की घरातल्या मुलीला काही मिळू नये, कारण की जेव्हा गेल्या 15 वर्षापासून मी स्ट्रगल करते, माझा नवरा पण सापडत नाही आणि मिस्टर गुलाबराव करंजुलेंचा हे हात दिसतोय याच्यामध्ये की त्यांनी माझ्या भावाला मदत केली आहे ही फ्रॉड विल बनवण्यामध्ये। शिवाजी वाळके आणि गुलाबराव करंजुले यांनी गोल्ड स्कॅम केला होता, तुम्हाला माहिती आहे का नक्की काय आहे? गोवा स्कॅम। गोवा स्कॅम, सॉरी। हो, मला त्याची कल्पना आहे, कारण की माझ्याकडे ती FIR कॉपी पण आहे। ओके, आणि एक न्यूजपेपर कटिंग पण आहे जी मला गोव्यावरून मिळाली होती आणि मला फोन्स पण येत होते इनफॅक्ट। त्याच्यामध्ये शिवाजी वाळके जे माझे मिस्टर आहे आणि गुलाबराव करंजुले यांचं पण FIR मध्ये नाव आहे आणि त्यांच्या मुलीचं पण नाव आहे अश्विनी करंजुले इनफॅक्ट। आणि हा टोटल स्कॅम जवळजवळ 200 करोडचा आहे, जो 2018 मध्ये झालेला आहे इनफॅक्ट। शिवाजी वाळके एक रँक होल्डर अकाउंटंट होते आणि त्यांनी गुलाबराव करंजुलेंसोबत काही प्रोजेक्ट वगैरे केले होते का? शिवाजी वाळके वॉज अ व्हेरी स्मार्ट गाय, ते खूप इंटेलिजंट पर्सन होते। ही वॉज अ रँक होल्डर। ओके, ते सिटी बँक मधले व्हाईस प्रेसिडेंट होते। ओके, ते जेव्हापासून माझं लग्न झालंय, माझं लग्न 2003 मध्ये झालं इनफॅक्ट, 2006 पासून गुलाबराव करंजुले आणि शिवाजी वाळके हे एकत्र बिझनेस करत होते इनफॅक्ट। शिवाजी गुलाबराव करंजुले यांचं बालाजी सिटी हे जे प्रोजेक्ट आहे आणि सिटी बिल्डकॉन हे ज्याच्यामध्ये वाळके व्हाईस प्रेसिडेंट होते, आणि जे बालाजी सिटी बिल्डकॉम मध्ये जी बुकिंग झाली 30 करोडची, ती आम्ही अप्पा बोलतो त्यांना, ती त्यांच्याच ऑफिसला 2nd फ्लोअरवरती झालेली आहे इनफॅक्ट। तर हे आणि खूप सारे केसेस पण झाले आहेत त्या प्रोजेक्टवर। मी तर लोकांना सांगते की पुढे येऊन या, कारण घरी आमच्या लोक येत आहेत की हा फ्रॉड झालेला आहे वगैरे, कुठे गेले हे वगैरे असं। आणि एक विश्वजित मेडोज जे आहे, कारण माझे मिस्टर तेव्हा होते, तेव्हा आप्पांनी 2013 मध्ये इनफॅक्ट त्यांना विश्वजित मेडोसाठी वाळकेंनी त्यांना जवळजवळ 30 करोडचं लोन सँक्शन करून दिलं
जे स्टेट बँक ऑफ इंडिया कांदिवली इथून खोटे बिले दाखवून हे लोन पास करण्यात आलं. आता तुमचे हस्बंड शिवाजी वाळके कुठे आहेत? सर त्यांचा गेल्या 6 महिन्यापासून काही सुगाव लागत नाही. इनफॅक्ट मी कल्याण पोलीस स्टेशन, अंधेरी पोलीस स्टेशन याच्यामध्ये मिसिंग कंप्लेंट पण फाईल केली आहे. इनफॅक्ट मला हे पण माहिती नाही की ते जिंदा आहे की काय आहे इनफॅक्ट. आणि माझ्याकडे कोणताही फायनान्शियल सोर्स नाही आहे. आणि तेवढ्यात हे सगळं माहिती होऊन मी स्ट्रगल करत होते, तेवढ्यात हे कळालं की गुलाबराव करंजुले आणि माझ्या भावांनी मिळून ही विल बनवली, ज्याच्यामध्ये मला काहीही नाही आहे. इनफॅक्ट ही माझ्या वडिलांनी कधी बनवलीच नव्हती. शिवाजी वाळके एवढे हुशार होते, मग म्हणजे त्यांचं भवितव्य काय आता पुढे? त्यांचं भवितव्य आता मला तर वाटत नाही, कारण की जवळजवळ हा जो 200 करोडचा स्कॅम्प आहे हा GPID ऍक्ट थ्रू हा खूप मोठा गुन्हा आहे, जो आपल्या महाराष्ट्रामध्ये MPID ऍक्ट थ्रू हे जातो. आणि याच्यामध्ये तुम्हाला बेल पण मिळत नाही. इनफॅक्ट आता मला ही कल्पना आहे की मी CS मध्ये थोडा लॉ केलेला आहे, त्यामुळे मला या कायद्यांची थोडीशी कल्पना आहे इनफॅक्ट. आणि आपणचं मला एवढं कळत नाही की त्यांच्या FIR मध्ये त्यांचं नाव असून सुद्धा ते FIR मधून नाव काढायला का नाही गेले. जसं आता मी हे व्हिडिओ व्हायरल झालेलं बघितलं की त्यांचं नाव त्याच्यामध्ये घेतलेलं आहे इनफॅक्ट, पण त्यांनी ते डिनाय केलेलं आहे. पण FIR मध्ये त्यांचं नाव आहे, माझ्या मिस्टरांचंही नाव आहे इनफॅक्ट. आणि माझं जे पण आज वाटोळं झालं आहे ते आपणमुळेच झालेलं आहे. आणि माझे मिस्टर हे कंटिन्यूस त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. इनफॅक्ट ही जे CA, आणि त्यांनी CAचा चांगल्या प्रकारे वापर केलाय, चांगल्या प्रकारे. आणि आज त्या माणसाला त्यांनी फ्रॉड शिकून आज त्याला फेकून दिलंय त्यांनी, आणि माझ्या संसाराचं वाटोळं झालेलं आहे इनफॅक्ट. शिवाजी वाळकेंकडे 2 पॅन कार्ड असं बोलताना मग तुम्ही सांगितलं होतं, हो नक्की काय प्रकार आहे? सर, हे पॅन कार्ड जे होते ना ते तेव्हा गुलाबराव करंजुले बरोबर होते, तेव्हाच हे 2 पॅन कार्ड बनवलेले गेलेले आहे. फ्रॉड करायचं इंटेन्शन असेल, लँड परचेस करायचे, ही लँड इकडे परचेस करायची, दुसरीकडे दुसऱ्याला विकून टाकायची, पार्टनरशिप करायची, एका लँडमध्ये 8-9 पार्टनर घ्यायचे आणि न सांगता दुसऱ्याला लँड विकून टाकायची, फ्रॉड करायचे. मग एका पॅन कार्डवर चांगली कामं करायची, एका पॅन कार्डवरती दुसरी फ्रॉड करायची. आणि हे सगळं कदाचित आपल्याला माहिती असेल. तुमचं म्हणणं आहे की आपण त्यांच्याबरोबर मिलीभगत मध्ये होतो? हा, इतक्या मिलीभगत. आता एखादा जावई इतक्या वर्षापासून त्यांच्या बरोबर आहे, कंटिन्यूस त्यांच्या बरोबरच होते, त्यांनी डोक्यावर बसून ठेवलं होतं, त्यांना जेवायला पण बरोबर होते, सगळ्याला. मग त्यांची लेक होती, ते एवढे फ्रॉड करत होते, त्यांनी ऍटलिस्ट एक हिंट द्यायची होती की तुझा नवरा फ्रॉड करतोय. मग ते आज त्यांनी हे एक शब्द कधीच बोलले नाही इनफॅक्ट. म्हणजे एक चार्टर्ड अकाउंटंट आता शिवाजी वाळके होते आणि आता दुसरे चार्टर्ड अकाउंट पॉलिटिक्स मध्ये येत आहेत. हे बघा कसं माहितीये का, चार्टेड अकाउंटंट जे शिवाजी वाळके होते त्यांच्या घरामध्ये सगळ्यात मोठे चार्टेड अकाउंटंट, त्यांचा वापर करून 2015 नंतर आप्पा पण वरती आलेले आहे. टॅक्सेसमध्ये सेव्हिंग करून त्यांचा बिझनेस कसा वाढला, एका CA ला वापरूनच त्यांचा बिझनेस वाढलेला आहे इनफॅक्ट. ते जरी ते ऍग्री नाही करणार, पण हे खरं आहे इनफॅक्ट. आणि आता दुसरा CA कशाला पाहिजे, तेच फ्रॉड करायला. एक CA गेला जेलमध्ये, आता जेलमध्ये जाण्याचीच अवस्था आलेली आहे इनफॅक्ट. कारण की महाराष्ट्रामध्ये 35 केसेस, गोवामध्ये जर GPID ऍक्ट थ्रू एवढा मोठा स्कॅम आहे, पोलीस सोडणार नाही. मग आता गुलाबराव करंजुले यांना सेकंड CA कशाला पाहिजे, तेच करण्यासाठी. निवडणुकीच्या काहीच दिवसांपूर्वी उमेदवारांच्या कुटुंबातील व्यक्तीविरोधात असे आरोप पुढे येत असल्यानं राजकीय वातावरणात आणखी खळबळ निर्माण झाली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून पुढील कारवाईकडे स्थानिकांचं लक्ष लागलंय. आता या प्रकरणात गुलाबराव करंजुले हे काय खुलासा करतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, अंबरनाथ. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.